माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग बालखंड, भाग 5. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. महाराज सगराने आपल्या 60,000 पुत्रांना प्रत्येकी एक चौरस योजन नक्षत्र नेमून दिले. संपूर्ण पृथ्वीवर अश्वाचा शोध घ्यायला सापडले. त्यांनी आपल्या पुत्रांना असे सांगितले की जर अश्व कुठेच सापडला नाही तर जमिनीच्या खाली त्याला शोधावे. अशा प्रकारे महाराज सगर त्यांचा नातू अंशुमान यज्ञस्थळीवर प्रतीक्षारत असताना 60,000 सगरपुत्र संपूर्ण पृथ्वीचा शोध घेऊ लागले. जेव्हा त्यांना कोठेही अश्वाचा शोध लागला नाही तेव्हा सगरपुत्रांनी भूमी खणायला सुरुवात केली. त्यामुळे पाताळात राहणाऱ्या नागलोकवासियांसारख्या जीवांची ससे होलपट होऊ लागले. खरोखर भूमी देवी सुद्धा अत्यंत कासावीस झाली. हे पाहून देवतागण ब्रह्मदेवाकडे आले. त्यांना परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची विनवणी करू लागले. ब्रह्मदेवाने देवतांची समजूत घालताना सांगितले की वसुंधरा ही भगवान विष्णूची सहचारिणी असल्याने कपिलाच्या रूपातील भगवान विष्णू लवकर 60,000 सगरपुत्रांचा नाश करतील. पृथ्वीवर बरेच खणून तसे करताना अनेक जीवांना मारूनही सगरपुत्रांना यज्ञीय अश्व सापडू शकला नाही. त्यामुळे निराश होऊन ते आपल्या पित्याकडे परतले. आता पुढे काय करावे याची 60,000 राजपुत्राने विचारणा करताच अश्व सापडेपर्यंत खणण्याचे काम चालू ठेवावे अशी आज्ञा राजाने दिली. सगरपुत्राने पृथ्वीवरच्या 4ही दिशा खणण्याचे काम पुन्हा सुरू केले. लवकरच 4ही दिशांचे रक्षण करणाऱ्या, पृथ्वीला आधार देणाऱ्या 4 भव्य हत्तींचे त्यांना दर्शन घडले. हे प्रचंड हत्ती आपल्या पाठीवर पृथ्वीचा भार तोलून धरतात. दमल्यावर जेव्हा कधी कधी ते आरामाचा निश्वास टाकण्यासाठी आपले डोके हलवतात त्यावेळी भूकंप घडून येतात. शेवटी रसातळापर्यंत भूमीच्या पोटात खणल्यानंतर सगरपुत्रांना भगवान कपिल ध्यान करीत असलेले दिसले. बाजूलाच यज्ञ अश्व शांतपणे चरत होता. सगरपुत्रांना वाटले की कपिलानेच अश्व चोरला असावा, म्हणून ते आपली खणण्याची अवजारे उचलून त्यांना मारायला धावले. त्यांची आक्रमक कृती पाहून कपिल मुनी संतप्त झाले. त्यावेळी त्यांच्या तोंडून निघाल्या हुं या मात्र मंत्राने 60,000 सगरपुत्र जळून भस्मसात झाले. फारच मोठा कालावधी लोटला तरी आपले पुत्र परतले नाही. म्हणून महाराज सगराने अंशुमान ह्या आपल्या नातवाला आपल्या 60,000 पुत्रांचा यज्ञीय अश्वाचा शोध घेण्यासाठी पाठवले. आपल्या 60,000 काकांचा मार्ग अनुसरत अंशुमान त्यांनी खणलेल्या भुयारी मार्गाप्रत आला. पृथ्वीच्या पोटात शिरल्यावर अंशुमानाला ते प्रचंड हत्ती दिसले. त्याने त्यांच्याकडे आपल्या काकांच्या ठाव ठिकाण्याची चौकशी केली. हत्तींनी त्याला आश्वासन दिले की जर तू असाच खाली जात राहिलास तर लवकरच तुला सर्व काही कळून येईल. शेवटी त्या ठिकाणी सगरपुत्र भस्मीभूत होऊन बसले होते. त्या ठिकाणी अंशुमान येऊन पोचला. हे दृश्य पाहताच तो दुःखाने वेडापिसा झाला. अंशुमानाला जवळच यज्ञीय अश्व सापडला. त्याने ठरवले की आपल्या पितामहाकडे परतण्यापूर्वी आपल्या मृत काकांच्या आत्म्यांना अर्ध्य अर्पण करावे. दुर्दैवाने त्या जागेत पाणी सापडण्याची शक्यता नव्हती. काय करावे अशा विचारात अंशुमान असतानाच अचानक गरुड त्या ठिकाणी आला. त्याला म्हणाला, प्रिय अंशुमाना, आपल्या काकांसाठी दुःख करू नकोस. त्यांचा मृत्यू अखेरीस एक विशिष्ट मंगलकारी हेतू साधण्यासाठीच घडून आलेला आहे. पवित्र गंगा नदीत सर्व लोकांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आणण्यास सगरपुत्र हे साधनीभूत ठरणार आहे. तुझे काका महान कपिल मुनीकडून भस्मसात झाले. जेव्हा त्यांच्या अवशेष गंगेच्या पाण्याने धुतले जातील तेव्हा त्यांना स्वर्गात स्थान मिळेल. तेव्हा आता यज्ञ अश्व घेऊन आपल्या पितामहाकडे जा, जेणेकरून यज्ञ पूर्णत्वास येईल. यज्ञ अश्व परत येताच महाराज सगरांनी यज्ञाची यशस्वी सांगता केली. अंशुमानाकडून गरुडाने कथन केलेली भविष्यवाणी ऐकल्यावर गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी काय करावे लागेल या विचारात महाराज सगर बुडून गेले. पण हे ध्येय साध्य करण्यापूर्वीच ते इहलोक सोडून निघून गेले. आपल्या पितामहाच्या मृत्यूनंतर अंशुमानाने काही काळ राज्यकारभार चालवला.
नंतर त्याने आपला पुत्र दिलीप याला सिंहासनावर बसवले. गंगेला पृथ्वी तलावरच आणण्यासाठी तो जंगलात जाऊन तपश्चर्या करू लागला. आपल्या मृत्यूनंतर अंशुमानाला स्वर्गात स्थान मिळाले, परंतु गंगेला निम्र लोकी आणण्याची त्याची इच्छा असफलच राहिली. राजा दिलीपने सुद्धा गंगेला पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न केले, पण तोही त्याची इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच मृत्यू पावला. दिलीपचा पुत्र भगीरथ याला त्यानंतर राज्याचा वारसा मिळाला. दिलीप प्रमाणेच त्याने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी तपश्चर्या करण्याची इच्छा केली. भगीरथाला पुत्र नसल्याने त्याने आपले राज्य मंत्रीगणांवर सोपवले व तो वनात निघून गेला. भगीरथाने 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले. इतर देवांचं ब्रह्मदेव राजाला वरदान देण्यासाठी त्यांच्यासमोर आले. महाराज भगीरथाने सगर ब्रह्मदेवाची पूजा केली, त्यांच्याकडे याचना केली, कृपया माझ्या पूर्वजांना सगर राजाच्या पुत्रांना गंगा जलाचा लाभ व्हावा, शिवाय मला एक पुत्र देण्याची माझ्यावर कृपा करावी. ब्रह्मदेव उतरले, हे वर त्याला द्यायला मी तयार आहे, परंतु गंगेच्या अवतरणाचा भार पेलणे पृथ्वीला शक्य नाही. खाली येणाऱ्या प्रवाहाचा भार पेलण्याचे सामर्थ्य फक्त भगवान शंकराकडे आहे, म्हणून तसे करण्याची तू त्यांना विनंती करावी. भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्याचा निश्चय केलेल्या महाराज भगीरथाने अधिक कठोर तपाचरणाला प्रारंभ केला. ते वर्षभर एका पायाच्या अंगठ्यावर निश्चलपणे उभे राहिले. त्यावेळी भगवान शंकर संतुष्ट होऊन त्यांच्या समोर प्रगट झाले. महाराज भगीरथाने जेव्हा आपली इच्छा व्यक्त केली, तेव्हा आपल्या मस्तकावर खाली पडलेल्या गंगेचा प्रवाह धारण करावयास भगवान शंकराने मान्यता दिली. त्यानंतर लगेच स्वर्गामधून आपल्या प्रवाह गंगेने पृथ्वीकडे वळवला. सर्व देव ते दृश्य पाहण्यासाठी एकत्र जमले. तथापि भगवान शंकर आपल्याला स्वतःच्या मस्तकावर धारण करण्यास तयार आहेत हे कळल्यावर त्यांच्या संपर्काने आपण दूषित होऊ असे गंगादेवीला वाटले. तेव्हा तिच्या मुखावरील तिटकाऱ्याने भाव पाहून भगवान शंकर अपमानित झाले. परिणामी रागाच्या भरात शंकराने गंगेला पकडले. तिचा प्रवाह आपल्या जटाभारात बंदिस्त करून पृथ्वीवर जाण्यापासून तिला रोखले. जेव्हा महाराज भगीरथाने गंगाशी अडकलेली पाहिली, तेव्हा त्यांनी पुन्हा आपल्या तपाचरणाला प्रारंभ केला. सरते शेवटी भगवान शंकराचा क्रोध सरला. त्यांनी गंगादेवीस मुक्त करून तिला हिमालयातील बिंदू सरोवरात प्रवाहाची अनुमती दिली. नंतर गंगा 7 प्रवाहात विभागली गेली. 6 प्रवाहातून अन्य नद्या निर्माण झाल्या, तर 7वा प्रवाह वैभवशाली रथावर आरूढ झालेल्या महाराज भगीरथाच्या मागे जाऊ लागला. विविध प्रदेशातून मार्ग आक्रमित असता असे घडले की महर्षी जन्नू यांची यज्ञवेदी गंगेमुळे जलमय झाली. रागाने बेभान झालेल्या ऋषींनी संपूर्ण नदीच गिळंकृत करून टाकले. ते पाहिल्यावर देवतांना आश्चर्याचा धक्का बसला. ते जन्नूकडे आले. गंगादेवी त्यांची कन्या म्हणून ओळखली जाईल या अटीवर गंगेची मुक्तता करावी अशी विनंती त्यांनी केली. जन्नू ऋषींनी याला मान्यता दिली. अशा तऱ्हेने गंगेचा पुढचा प्रवाह सुरू झाला. शेवटी सगर पुत्राने खणलेल्या जागेपर्यंत गंगा नदी येऊन पोहोचली. त्या मोठ्या भेगेत शिरून ती रसाळ तळापर्यंत पोहोचली. असे करताना 60,000 सगरपुत्रांच्या वशेषतीने जलमय करून टाकले. अशा तऱ्हेने त्यांचा उद्धार होऊन त्यांना स्वर्ग प्राप्त झाला. ब्रह्मदेव पुन्हा एकदा महाराज भगीरथासमोर आले. त्यांनी जाहीर केले, हे राजा, तुझे कार्य आता पूर्णत्वाला गेलेले आहे. यापुढे गंगा ही तुझी कन्या भागीरथी म्हणून ओळखली जाईल. अशा तऱ्हेने आपल्या पूर्वजांचा उद्धार केल्यानंतर महाराज भगीरथ आपल्या राजधानीत परतले. पुन्हा राज्यकारभार पाहू लागले. अशा तऱ्हेने गंगा नदी तिचे पृथ्वीवर अवतरण यांचा रोमहर्षक इतिहास विश्वामित्र श्रीरामांना सांगत असताना संपूर्ण रात्र सरली. सकाळ उजाडली तेव्हा गंगा नदी पार करून आपला प्रवास पुढे चालू ठेवण्याची उत्सुकता श्रीरामाने व्यक्त केली. संपूर्ण जथा पुढे जाण्यासाठी सज्ज झाला. गंगेच्या पैल तीरावर पोचल्यावर तांडा पुढे जात राहिला. अखेरीस विशाल नावाच्या नगरीत येऊन पोहोचला. जेव्हा श्रीरामाने विश्वामित्रांना त्या नगरीवर राज्य करणाऱ्या राजकुलाबद्दल विचारले, तेव्हा विश्वामित्र ऋषींनी पुढील इतिहास कथन केला. देव असुर यांचे स्वभावाचे एकमेकाशी वैर,
एकदा पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या आज्ञेनुसार देवांनी समुद्र मंथनातून अमृत मिळवण्यासाठी अंशुरांची तात्पुरता सलोखा केला. हा सलोखा या अटीवर सरला होता की जेव्हा या मंथनातून अमृत मिळेल तेव्हा ते देवांनी असुरांनी सारखे सारखे वाटून घ्यावे. अशा तऱ्हेने देव दानव दोघेही अमर होण्याच्या इच्छेने मंदार पर्वत आणि वासुकी नाग यांना घेऊन क्षीरसागराकडे निघाले. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या कुशल नियोजनामुळे असे ठरविले गेले की असुरांनी सर्पाचा मुखाकडील भाग धरावा, देवांनी शपटाकडील भाग धरावा. हजारो नेत्र मुखे असलेल्या वासुकीने आपल्या उच्छ्वासाद्वारे सोडलेला धूर आणि भटकत्या ज्वाळामुळे असुर हळून पळाले. अशा तऱ्हेने वणव्यात जळालेल्या झाडांसारखे दिसणारे असुर हळूहळू शक्तीने होत गेले. देवसुद्धा वासुकीच्या ज्वालामय फुत्कारांनी बरेचसे पोळले गेले होते. त्यामुळे त्यांची शरीर कांती निस्तेज झाली. त्यांची वस्त्रे, हार, शस्त्रे आणि चेहरे धुराने काळवटले. तथापि पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या कृपेमुळे समुद्रावर ढग दाटून आले. मुसळधार पाऊस पडू लागला. जोराच्या झुळका आपल्याबरोबर लाटांचे तुषार घेऊन आल्या. अशा तऱ्हेने देवांना जरा दिलासा मिळाला. पर्वताच्या प्रचंड वजनामुळे असुर दोघेही थकून गेले. काही जण मरणप्राय स्थितीस पोहोचले. अशा तऱ्हेने मंदार पर्वत अतिशय वजनदार असल्यामुळे त्याला खाली कोणताही आधार नसल्यामुळे तो महासागरात बुडू लागला. अशा तऱ्हेने सूर आणि असुर दोघांचे अल्प सामर्थ्य उघडकीस आले. तेव्हा पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या वाहनावर गरुडावर बसून तेथे आले. भगवान एखाद्या काळसर मेघासारखे दिसत होते. फुलांचा हार गळ्यात असलेल्या पितांबर परिधान केलेल्या विष्णूच्या कानातील आभूषणे विद्युलतेसारखी लखलखत होती. त्यांचे डोळे गुलाबीसर होते. त्यांचे केस त्यांच्या खांद्यावर उडत होते. त्यांच्या कृपेने देव आणि असुरांना पुन्हा जीवनदान मिळाले. भगवंताने तो पर्वत एका हाताने उचलला, गरुडाच्या पाठीवर ठेवून दिला. त्यानंतर ते स्वतःही पर्वतावर बसले. गरुडाने त्यांना समुद्रमंथनाच्या स्थळाकडे वाहून नेले. गरुडाने तो पर्वत समुद्राच्या मध्यात ठेवून दिला. त्यानंतर भगवंताने गरुडाला तेथून निघून जाण्यास सांगितले, कारण गरुड तेथे असेपर्यंत वासुकी सर्प तेथे येऊ शकला नसता. पूर्ण पुरुषोत्तम भगवान विष्णू कुर्मावतार धारण करून म्हणजे एका प्रचंड कासवाच्या रूपात प्रकट झाले. महासागराच्या तळाशी पौडत त्यांनी पर्वताला आपल्या पाठीवर आधार दिला. त्यानंतर संपूर्ण विश्वाला निर्भयता प्रदान करणाऱ्या आपल्या बलवान वैभवशाली हातांनी त्यांनी वासुकीचा दोर धरला. मंदार पर्वताची रवी करून स्वतःच समुद्रमंथन करू लागले. अशा तऱ्हेने व्यस्त असताना भगवंत अतिशय सुंदररित्या वसलेल्या इंद्रनील पर्वताप्रमाणे भासत होते. पर्वत मागे पुढे हलत असताना तो भगवान कुर्माची पाठ खरवडत होता. अर्धवट निद्रेत असलेल्या भगवंतांना त्यामुळे पाठ खाजवली जाण्याचा सुखद अनुभव येत होता. भगवान विष्णूने नंतर आणखी एक प्रचंड रूप धारण केले आणि मंदार पर्वताला स्थिर करण्यासाठी वरून एका हाताचा आधार दिला. जसजसे वेगाने मंथन सुरू झाले तसतसे मासे, शार्क, कासवे, सर्प संतप्त झाले. संपूर्ण महासागरच क्षुब्ध झाला. पाण्यात राहणारे देवमासे, पाणहत्ती, मगरी, तिमिंगिल मासे, मोठे देवमासे छोट्या देवमाशांना घेऊ शकता यासारखे विशाल प्राणी पृष्ठभागावर येऊ लागले. अशा तऱ्हेने समुद्रमंथन होत असताना सर्वात प्रथम त्यातून हलाहल नावाचे भयानक विष बाहेर पडले. कोणत्या नावाचे? हलाहल. आपल्याला दुसरा कोणी त्राता नाही हे पाहून देवांनी भगवान शंकराकडे धाव घेतली. त्याची प्रार्थना केली. भगवान शंकरांना आशुतोष म्हणतात, कारण जर कोणी त्यांची भक्ती केली तर ते अत्यंत संतुष्ट होतात. त्यामुळे त्यांनी मंथनातून निघाले विष पिण्याचे तत्परतेने मान्य केले. भगवान शिवांची शक्ती माहीत असल्यामुळे त्यांची पत्नी दुर्गा देवी त्यांनी विष प्राशन करण्याचे मान्य केल्यावर अजिबात विचलित झाली नाही. उलट त्यांच्या ह्या निर्णयाने ती प्रसन्न झाली. सर्व ठिकाणी पसरलेले ते विध्वंसक विष भगवान शिवांनी निर्माण केले, एकत्र केले. त्यांनी ते आपल्या ओंजळीत घेतले व ते प्राशन केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळसर झाला. भगवान शंकराचा कंठ निळसर दिसतोय कशामुळे? विष प्राशन केल्यामुळे.
परंतु त्यांच्या हातून थोडेसे विष जमिनीवर सांडले. या सांडलेल्या विषामुळेच आज जगात विषारी सर्प, विंचू, विषारी झाडे आणि इतर विषारी गोष्टी आहेत. त्यानंतर क्षीरसागराच्या मंथनातून 60 कोटी अप्सरा निघाल्या, परंतु देव दानव दोघांनीही त्यांचा स्वीकार न केल्यामुळे त्या वारंगणा बनल्या. जेव्हा क्षीरसागरातून वारुणी मदिरा किंवा सुरा हिची देवता अवतीर्ण झाली, तेव्हा तिचा दानवांनी स्वीकार केला नाही, परंतु देवांनी तिचा स्वीकार केला. आणि म्हणूनच आदितीचे पुत्र सूर म्हणून तर दितीचे पुत्र असुर म्हणून ओळखले जाऊ लागले. काय? आदितीचे पुत्र कोण? सूर. आणि दितीचे पुत्र असुर. सरते शेवटी अनेक वर्षांनी भगवान विष्णू धन्वंतरीच्या रूपात, जे वैद्यकीय शास्त्राचे उद्गाते आहेत, क्षीरसागरातून एका हातात अमृत कुंभ, दुसऱ्या हातात दंड घेऊन अवतीर्ण झाले. अमृतावरून देवदानवाकडे चांगलीच लढाई झुंपली. जेव्हा दोन्ही पक्ष विनाशाला टेकले, तेव्हा असुरांनी अमृताचा कब्जा मिळवला. भगवान विष्णूने मग मोहिनी मूर्तीचे रूप घेतले. जेव्हा भगवंत तरुण स्त्रीच्या अलौकिक सुंदर रूपात त्यांच्या समोर आले, तेव्हा असुर त्वरित त्या रूपाकडे आकर्षित झाले. त्यावेळी अमृत पाशन करण्यासाठी असुरांमध्ये झोंबाझोंबी चालली असल्याने हे भांडण मिटविण्यासाठी त्यांनी या सुंदर स्त्रीची निवड केली. त्यांच्या व दुर्बलतेचा फायदा उठवून मोहिनी रूपातील भगवंताने आपण जो निर्णय देऊ तो मान्य करण्याची भुरळ असुरांना घातले. त्यांच्याकडून तसे वचनही घेतले. जेव्हा असुरांनी तसे वचन दिले, तेव्हा सूर, देव, असुर दोघांमध्ये अमृताची वाटणी करता यावी म्हणून मोहिनीने त्यांना वेगवेगळ्या पंक्तीत बसवले. मोहिनी मूर्ती असुराजवळ येऊन त्यांच्याशी प्रेमळपणे बोलू लागले. तिच्याशी बोलत असताना आपण सर्वात भाग्यवान आहोत असे असुरांना वाटले. देव त्यांच्यापासून दूर बसले असल्यामुळे त्यांना अमृताचा अगदी अल्प वाटा मिळेल असे असुरांना वाटले. खरोखर बघा, गोष्ट आहे का, असुरांनी असा समज करून घेतला की मोहिनी मूर्ती आपल्याशी इतकी संतुष्ट होऊन वागते आहे, म्हणजे ती आपल्यालाच सर्व अमृत देईल. तिच्या अलौकिक दैवी सौंदर्याची भुरळ पडल्याने असुर मोहिनी देवीच्या हाती अमृत देण्यास तयार झाले. मोहिनीने मोठ्या खुबीने ते देवतांपुढे विवरित केले. मोहिनी मूर्तीच्या युक्तीने मैत्री पूर्ण शब्दांनी असुर इतके मोहित झाले होते की जरी अमृत प्रथम देवांना दिले गेले तरी तिच्या केवळ गोड बोलण्यानेच ते शांत राहिले. मोहिनीच्या रूपातील भगवान असुरांना म्हणाले, हे देव अतिशय कंजूस आहेत. अमृत प्रथम आपल्यालाच मिळावे म्हणून वाजवीपेक्षा जास्त उत्सुक आहेत, म्हणून त्यांना त्या आधी देव घेऊया. तुम्ही त्यांच्यासारखे नाहीत, त्यामुळे तुम्ही थोडा वेळ वाट पाहू शकता. तुम्ही सगळे वीर आहात, माझ्यावर संतुष्ट आहात, म्हणून देवांचे पिऊन होईपर्यंत तुम्ही थांबावे बरे. भगवंत केवळ देवतांनाच अमृत देऊ इच्छित होते. मोहिनीलाही ठाऊक होते की अमृत पिण्यासाठी असुर अयोग्य होते. मोहिनी आपल्याला फसवत आहे असुरांच्या लक्षात येऊन सुद्धा ते शांत राहिले. तथापि राहू नावाचा एक असुर देवांसारखी वस्त्रे घालून त्यांच्या रांगेत सूर्य आणि चंद्राच्या शेजारी येऊन बसला. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना जेव्हा राहूची फसवणूक लक्षात आली, तेव्हा तत्क्षणी त्यांनी त्याचे डोके उडवले. म्हणून राहूने त्या आधीच अमृत चाखले होते, म्हणून जरी त्याचा शिरच्छेद झाला तरी तो जिवंत राहिला. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जर श्रवण केले तर प्रतिक्रियेत जय श्रीराम लिहायला विसरू नका.